सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। पाणी प्रश्नामुळे राजीव गांधी भवन कार्यालयावर महिलांनी भव्य हांडा मोर्चा काढण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 3 मधील बळीराम नगर, सरस्वती नगर, आशापुरा सोसायटी, झोपे गार्डन, गजानन कॉलनी, दत्तात्रय चौक, चक्रधर नगर अशा विविध भागात अनेक वर्षांपासून पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। स्थानिक नागरिकांनी, महिलांनी तसेच लोकप्रतिनिधींनी वारंवार अधिकाऱ्यांना तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याने आज दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजता असंख्य महिलांसह प्रभागाच्या नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने यांच्या नेतृत्वाखाली हांडा मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी मनपायुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देऊन पाण्यासंदर्भातला प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। 3 मध्ये आज आमचं प्रभाग क्रमांक 3 मध्ये राजीव गांधी भवनला आयुक्त मॅडम असतील यांना आम्ही आज निवेदन दिलेले होते की आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार। अनेक वर्षापासून आम्ही पाण्याचा पाठपुरावा करतोय। नवीन टाकी झाली, तिथलं पत्र दिलेलं आहे, तिथलं पाणी पुरवठा चालू करण्यास सांगितलं आहे, पण आमच्या नागरिकांचे असे हाल आहे का आज प्यायला सुद्धा जार विकत आणताय, अक्षरशः बिस्लरीची बॉक्स आणताय, पाणी नाही। घरपट्ट्याला पाणीपट्टी असेल, पाणीपट्टी सगळे लोक आमच्या प्रभाग 3 मधले भरताय, ऑनलाईन असेल असे भरताय, पण त्यांना पाण्याचं जर पाणी मिळत नसेल तर मग आम्हाला हंडा मोर्चा आज आम्ही मानेनगरमधून तर राजीव गांधी भवनला सगळ्या माझ्या भगिनी, सगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील, आज आम्ही इथं आज आयुक्त मॅडम असतील यांना आज हंडा मोर्चा घेऊन आलेलो आहे। अनेक वेळा सकाळी पहाटे 5 वाजता सुद्धा टाकीवर जाऊन गेलो असतील, तेव्हासुद्धा अधिकाऱ्यांना फोन केले असतील। पाठपुरावा वर्षापासून करतो, पण काही समस्या आमच्या सुटलेल्या नाही। आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन राजीव गांधी भवनला आलो आणि आयुक्त मॅडमला सांगितलंय आता आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक, नाही तर आम्ही परत आंदोलन काढू आणि परत राजीव गांधी भवनला हंडा घेऊन मोर्चा घेऊन येऊ। पण आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार पण जाणार नाही, हे आम्ही असं हे करतो। म्हणजे इथं आज ग्वाही देतो, आज आम्ही रिटर्न चाललोय। आम्ही आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, आम्ही परत येणार आणि आमच्या पाण्यासाठी आम्ही मोर्चा करणार। आज आम्हाला पाण्याचा अधिकार आमच्या लेडीजला आहे आणि तो पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे। दूर झाली नाही, त्याच्यामुळं आज आम्ही हंडा मोर्चा हा आयुक्त कार्यालय, आयुक्त मॅडम यांना आम्ही एक 3 दिवसापूर्वी मेसेज पण केला होता की मॅडम आमच्या प्रभागात अशी अशी परिस्थिती आहे, आणि मॅडमांना तो मेसेज पाठवल्यानंतर आज आम्ही प्रभागातील सर्व नागरिक, माझ्या मिसेस त्या प्रभागाच्या नगरसेविका प्रियंका माने त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रभागातील महिला भगिनींना घेऊन आज हंडा मोर्चा हा नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर आणला। आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आयुक्त व मॅडमांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करू असं आता आश्वासित केलेलं आहे। जर हा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर यांच्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही इथंही करू आणि रोड जाम करून टाकू। या पद्धतीने आम्ही आज हा इशारा मतदारी आणि विरोधक हा काही प्रश्न नाही। तसं जर म्हटलं तर मग 4 वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे, त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे साहेब। म्हणजे हे काय हा काही राजकीय विषय नाही, हा जिव्हाळ्याचा विषय आहे, हा पाण्याचा विषय। आणि पाणी नक्कीच पूर्ण मराठवाड्याला असेल किंवा खालच्या भागाला नाशिक शहर पाणी पुरवतं, आणि नाशिक शहराला पाण्याची बिकट परिस्थिती झाली तर हे कुठेतरी शोकांतिक आहे। याच्यात सत्ताधारी किंवा विरोधक हा लोकांना, नागरिकांना पाणी कसं मिळेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.